इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अद्याप फरार आहे। पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। मात्र त्यातच त्याने आता उलट सावंतांविरोधातच अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे आता नवा वादंगण निर्माण झालाय। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकीचं प्रकरण। प्रशांत कोरटकरला अटक कधी होणार? धमकी देऊन प्रशांत कोरटकर कुठे पळाला? इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर अजून फरार आहे। कोल्हापूरच्या जुन्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात प्रशांत कोरटकर यांच्या घरी दाखल झालं। मात्र प्रशांत कोरटकर सापडला नाही, म्हणून पोलिसांनी त्याच्या लोकेशनचा शोध घेतला असता प्रशांत कोरटकरने नागपुरातून हा फोन केल्याचं समोर आलंय। सीडीआरची मागणी केलेली आहे। सीडीआर आल्यानंतर त्याच्यामध्ये ताब्यात वगैरे घेऊ शकते सर? हो घेणार आहे। त्यांना मिळाल्यानंतर नाही, सध्या त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्यांचं काही लोकेशन येत नाही, पण चालू त्या तपास चालू आहे, ते भेटतील। कोण आहे प्रशांत कोरटकर? प्रशांत कोरटकर हे ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारितेत 20 वर्षांचा अनुभव आहे। 2015 सालापासून मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत। राजकीय वर्तुळात सर्वपक्षीय नेत्यांसोबत संबंध, अनेक नेते, सरकारी अधिकाऱ्यांसोबत फोटो। प्रशांत कोरटकर हा सत्तेची मस्ती असल्यासारखा बोलत असतो। तसेच त्याच्या इशाऱ्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सत्तेची मस्ती असल्यासारखं दिसते ना त्याच्या चेहऱ्यावर, त्या कोरटकराच्या। हे काय, मी सत्तेची मस्ती आहे असं दाखवत होतो। अरे IPS IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्याला विचारून जर राज्यात होत असतील तर कोरटकर महान माणूस आहे, त्यामुळे त्या कोरटकरावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही। नागपूर येथील सकल मराठा समाज आणि शिवभक्तांनी कोरटकरला तात्काळ अटक करण्यासाठी त्याच्या घरासमोर आंदोलन केलं। कोरटकर याच्या अटकेच्या मागणीसाठी उद्या नागपूरच्या शिवतीर्थ महाल गेट येथून संविधान चौकापर्यंत स्कूटर रॅलीही काढण्यात येणार आहे। लवकरात लवकर आरोपी हा त्यांच्या ताब्यात असेल हे त्यांनी शाश्वती दिली आहे आणि पुढील तपास हा खूप वेगाने जातो आहे, ही त्यांची प्रतिक्रिया आहे। आणि हा गुन्हा नोंद झाल्यावरती त्याला नॉन बेलेबल हा गुन्हा आहे असं त्यांनी सांगितलं आहे। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रकाश कोरटकर फरार झालाय। त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। त्याचसोबत शिवप्रेमींनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केलाय। त्यामुळे प्रशांत कोरटकरला कधी अटक होणार आणि त्याच्यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे डोळे आहेत। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।